बघा हा एक प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. हा घेऊ. आता हा काय आहे, इथं सांगितलंय फाइंड काय एक्स वाय झेड इफ ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे मॅट्रिक्स 1 3 2 2 0 1 3 1 2 प्लस स्केलर मल्टिपल दिलेलं आहे इथं 2, नंतर मॅट्रिक्स दिला आहे 3 0 2 1 4 5 2 1 0 आणि ब्रॅकेट कंप्लीट. नंतर दिलेलं आहे 1 2 3 कॉलम मॅट्रिक्स दिलं आहे. त्याच्यानंतरनं इक्वल्स टू एक्स वाय झेड दिलेलं आहे. मग बघा याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 3 आहे. याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 3. याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 1 आणि याची ऑर्डर काय आहे 3 क्रॉस 1. मग बघा आता सगळ्यात पहिले काय करायचं सोल्युशनमध्ये बघा आपल्याला जे दिलेलं आहे ते लिहून घ्या आधी. मग काय दिलेलं आहे 1 3 2 2 0 1 3 1 2 हा एक मॅट्रिक्स दिला आहे प्लसमध्ये काय सांगितलं आहे 2 इंटू मॅट्रिक्स दिलेला आहे. मॅट्रिक्स काय आहे 3 0 2 1 4 5 2 1 0. ठीक आहे. आणि इथं दिलेलं आहे ब्रॅकेट आणि परत इथं एक मॅट्रिक्स दिलेला आहे 1 2 3 आणि इक्वल्स टू काय दिलेलं आहे एक्स वाय झेड. मग बघा इथं पहिले काय करायचं या स्केलरनी मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय करायचं पहिले स्केलरनी मल्टिप्लाय करायचं. मग स्केलरनी जर मल्टिप्लाय केलं हा मॅट्रिक्स तसाच राहील. आता इथं काय याला तसंच ठेवा 1 3 2 2 0 1 3 1 आणि इथं 2. ठीक आहे. प्लस हा स्केलर मल्टिप्लाय करा 3 दुने 6 2 गुणिले 0 0 जाणार 2 गुणिले 2 4 2 गुणिले 1 2 2 गुणिले 4 8 2 गुणिले 5 10 होणार 2 गुणिले 4 2 गुणिले 2 4 2 गुणिले 1 2 आणि 2 गुणिले 0 0च राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा हा ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला इथं काय करायचं 1 2 3 तसेच राहणार. ठीक आहे. आणि इक्वल्स टू एक्स वाय झेड. मग आता पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं. ब्रॅकेट सॉल्व करताना काय करशाल ठीक आहे याला थोडंसं व्यवस्थित काढू परत. ठीक आहे. हा व्यवस्थित काय काढता येत नाही. तर बघा आता यांची काय करायची पहिले ॲडिशन करायची. मग ॲडिशन करताना एक सिंगल मॅट्रिक्स भेटेल. मग 1 + 6 7 3 + 0 3 2 + 4 2 + 4 किती येणार 4 येणार 6 येणार. किती येणार 6. नंतर 2 + 2 4 0 + 8 8 1 + 10 11 3 + 4 7 होणार. त्याच्यानंतर 1 + 2 1 + 2 किती येणार 3 आणि 2 + 0 2. मग आपल्याला हा 3 क्रॉस 3 मॅट्रिक्स भेटला. हा इथं 1 2 3 तसाच. ठीक आहे. इक्वल्स टू काय एक्स वाय झेड. मग आता बघा इथं याची जी ऑर्डर आहे ही ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 3 आहे आणि याची ऑर्डर 3 क्रॉस 1 आहे. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ रो 3 आहे, नंबर ऑफ कॉलम पण 3 आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रो 1 2 3 मग कॉलम एकच आहे. आणि इथं हा 3 क्रॉस 1 आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं या दोघांची मल्टिप्लिकेशन करताना काय की याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम राहणार तेवढ्या रो याच्यामध्ये असल्या पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला एक मॅट्रिक्स भेटणार नंतर मल्टिप्लिकेशन केल्यावर करायचं. आता मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मग 7 × 1 प्लस 3 × 2 3 × 2 प्लस 6 × 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं काय आहे की सेपरेट ब्रॅकेट लिहायचं मल्टिप्लिकेशनचं साईन लिहायचं नाही. ठीक आहे. कारण की जर तिथं
तिथं जर काय की मायनस साईन वगैरे जर असेल तर मल्टिप्लिकेशन करताना कॅल्क्युलेशन चुकू शकतो, म्हणून काय करायचं प्रत्येक वेळेस ब्रॅकेट टाकायचं, तुमचं पण चुकणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट आता बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग आता इथं काय आहे की फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलम नाहीच, त्याच्यामुळं तेवढंच येणार. नंतर इथं परत सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 4 आणि फर्स्ट एलिमेंट इथं 1 प्लस 8 इंटू 2 त्याच्यानंतर 11 इंटू 3 प्लस 11 इंटू 3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 7, सेकंड इथं फर्स्ट एलिमेंट आहे 1, त्याच्यानंतर प्लस 3 इंटू 2 त्याच्यानंतर 2 इंटू 3 ठीक आहे. मग हा ब्रॅकेट म्हणजे हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बाहेरचा एक आपला कोणता राहिला इक्वल्स टू XYZ. ठीक आहे. XYZ. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट काय भेटेल आपल्याला, आता बघा 7 इंटू 1 7 प्लस 3 दुने 6 आणि 6 3 18, त्याच्यानंतर 4 1 4 प्लस 8 8 दुने 16, त्याच्यानंतर प्लस 11 3 33, त्याच्यानंतर 7 1 7 प्लस 3 दुने 6 प्लस काय येईल 2 दुने 2 त्रिक 6. ठीक आहे. आणि इक्वल्स टू XYZ. ठीक आहे. हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा 6 18 आणि 6 24, 24 आणि 6 31, काय होणार 31. त्याच्यानंतर 16 आणि 4 20 आणि 20 आणि 33 53, त्याच्यानंतर 7 6 आणि 6 12 12 आणि 7 19, किती 19. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटीनुसार काय आहे Y आणि Z. ठीक आहे. मग ॲज पर द रूल ऑफ इक्विलिटीनुसार काय होणार की हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट याच्या इक्वलमध्ये असणार आहे, त्याच्यानंतर हा एलिमेंट ह्याच्या इक्वलमध्ये असणार आहे, हा एलिमेंट ह्याच्या इक्वलमध्ये असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला त्याच्यानुसार XYZ ची व्हॅल्यू काय भेटेल, मग बघा X इक्वल्स टू 31, Y इक्वल्स टू 53, त्याच्यानंतर Z इक्वल्स टू 19, काय भेटेल 19. ठीक आहे. आता बघा एक तर सेव्ह करतो, मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. ठीक आहे.